नागाला दूध देणं योग्य की अयोग्य हे आधी तू सांगशील. नाग हा एक असा किंवा साप हा असा एक प्राणी आहे ज्याच्या डाएट प्लॅन मध्ये किंवा त्याच्या खाण्याच्या जे प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये दूध प्रकारचा कंटेंट येतच नाही. विष आहे ते त्याच्यासाठी. त्याच्यासाठी विष आहे. तर हे जे आपण गारुड्यांची जी एक हे बघतो की आपण नेहमी लहानपणापासून खूप लोकांनी पाहिलंय की अरे मी पाजलंय सापाला दूध, तुम्ही असे कसे म्हणता की साप दूध पित नाही. तर त्याच्या मागे पण एक विजन असतं. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत नागपंचमी विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. चलगसय वारुळाला नागोबाला पूजायला असं म्हणत आज असंख्य जणी नागोबाला पूजण्याकरता म्हणून निघालेल्या आहेत. अर्थात नागपंचमीच्या निमित्तानं अनेक आख्यायिका सुद्धा आहेत. भाजी कापू नये, उकडू नये, जमीन खोदू नये असे अनेक खरं तर आख्यायिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. मुळात नागपंचमी साजरी का केली जाते, त्यामागे पौराणिक महत्त्व काय आहे आणि आधुनिक महत्त्व सुद्धा काय आहे, या सगळ्याविषयी चर्चा करण्याकरता एक अभिरूप व्यक्ती आम्ही शोधून काढलेली आहे. आणि अर्थात सोशल मीडियासुद्धा ही व्यक्ती फार गाजवते. सर्पमित्र आहे अभिरूप कदम, तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅम, थँक्यू सो मच. मी सगळ्यांचा खूप आभारी आहे एक प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. आणि नागपंचमीच्या निमित्ताने खास करून बोलवलं आहे त्याच्याबद्दल तर जास्त आभार तुम्हा सगळ्यांचे. सुरू करण्याआधी एक संत कबीरजींचा एक छोटासा दोहा आहे, तो मी सगळ्यांसमोर थोडा गाऊन दाखवेल. संत कबीरजी त्यांच्या एका दोह्यामध्ये असं म्हणतात की पीतल का तो नाग बनाया पूजे लोग लुगाई, पीतल का तो नाग बनाया पूजे लोग लुगाई, सच्चा नाग जब बाहर निकला ले लाठी धमकाई, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरी हो. याचं सिंपल आणि सरळ असं एक उदाहरण आहे, एक एक्झाम्पल आहे जे ते सांगतात की आपण नागाची पूजा करतो. नाग जेव्हा आपल्या समोर येतं, मंदिरात असतो किंवा पितळेचा नाग, सोन्याचा नाग, आपण त्या सगळ्यांची पूजा करतो. पण जर का खऱ्या आयुष्यात कुठल्या अशा वेळी जेव्हा साप किंवा नाग, कुठल्याही प्रकारचा साप जेव्हा घरी येतो, त्याची पूजा मग त्या आरतीने नाही केली जाते, भले लाकडीने किंवा काठीने केली जाते. तर हे का? याच्या मागे खूप सारी अंधश्रद्धा, खूप साऱ्या मिथ्स आणि खूप साऱ्या गैरसमजुती आहेत. आणि त्या गैरसमजुती बाहेर काढण्या आणि लोकांमध्ये प्रबोधन आणण्याचं काम मी मागील 16 वर्षांपासून करतोय. तर साप सोडून इतरही वन्य प्राणी, म्हणजे माणूस नावाचा प्राणी सोडून कुठल्याही प्राण्याची काही ऑपरेशन असलं किंवा रेस्क्यू असलं तर मी तिथे मुंबईभरात तुम्हाला पोहोचलेलो दिसेल. आणि अशीच ही सगळी जर्नी आहे. नागपंचमी हा एक खूप स्पेशल असा दिवस असतो किंवा एक स्पेशल हिस्टॉरिक म्हणा किंवा एक खूप जास्त काय बोलू शकतो आपण त्याला महत्त्व दिलंय त्याला. ठीक आहे. तर त्याच्या मागे खूप एक सायंटिफिक दृष्टिकोन पण आहे. सी कसं असतं, साप हा जो प्राणी आहे हा वर्षभरात फक्त एकदाच मिलन करतो किंवा प्रजनन करतो. त्याचा हा जो पिरियड हा चालू होतो एप्रिल मे पासून. एप्रिल मे मध्ये साप एकमेकांना शोधतात, एक नर मादी दोघांना शोधतात, त्यांचं मिलन होतं. मग काही साप अंडी घालतात, काही साप डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. या स्पॅनमध्ये ना 2 महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणजे एका सापाला अंड्यातून बाहेर येण्याचा कालावधी हा 2 महिन्याचा. तर साधारण एप्रिल मे मध्ये जेव्हा अंडी आलेली असतात आणि साप अंडी देतो, त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर म्हणजे जून जुलै ऑगस्ट या पिरियडमध्ये नवीन जे ऑफस्प्रिंग्स असतात किंवा जे छोटे साप असतात, नाग असतात, ते आपल्याला आपल्या सगळ्या परिसरामध्ये आलेले दिसतात. तर याच परिसराचा किंवा याच सगळ्या नॅचरल हॅबिटॅटचा किंवा इकोसिस्टीमचा हा जो अभ्यास आहे ना, हा आपल्या पूर्वजांनी खूप स्पेसिफिकरित्या केला आहे, खूप जाणून बुजून केला आहे. ठीक आहे. म्हणून अशा सगळ्या या गोष्टी आहेत किंवा नागपंचमी हा सण हा या महिन्यातच साजरी का किंवा श्रावणामध्येच का साजरी केला जातो, त्याच्या पाठचा हा असा एक सायंटिफिक दृष्टिकोन आहे की त्यांचे ऑफस्प्रिंग झालेले असतात. त्यांच्या खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जो सायकल आहे, बेडकं किंवा जे छोटी कीटकं आहेत, यांची पण वाढ झालेली आपल्याला दिसते. म्हणून ते कन्झर्व झाले पाहिजेत, यासाठी सायंटिफिक दृष्टीने आपण नागपंचमी अशी साजरी करतो. तू जसं म्हणालास की याकरता म्हणून आपण नागपंचमी साजरी करतो, कारण तो प्रजननाचा काळ झालेला असतो, नवीन पिल्लावळ बाहेर पडलेली असते आणि त्यांच्या संवर्धनाकरता, संरक्षणाकरता नागपंचमी साजरी केली जाते. पण तू उल्लेख हाही केलास की त्यांचं जे खाणं आहे, सापाला खरं तर
एक शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं हो जातं. नक्कीच. जमिनीचा पुत्र म्हणून सापाकडे खरं तर बघितलं जातं. पण अशा वेळी मात्र अनेक गैरसमजुती आपल्यामध्ये आहेत. नागपंचमीच्या दिवशी मग नागाला दूध देणं असू दे, लाया खायला घालणं असू दे, अगदी गारुडी अजूनही पुरोगामी महाराष्ट्रात शिरोळासारखं गाव जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळी जर नागपंचमी तुम्हाला साजरी करायची आहे, पण अर्थात सगळ्याचं सामाजिक भान राखून, तर मात्र नेमकं काय करणं गरजेचं आहे? मुळात नागाला दूध देणं योग्य की अयोग्य हे आधी तू सांगशील. नाग हा एक असा किंवा साप हा असा एक प्राणी आहे ज्याच्या डाईट प्लॅन मध्ये किंवा त्याच्या खाण्याच्या जे प्लॅन्स आहे त्याच्यामध्ये दूध प्रकारचा कॉन्टेंट येतच नाही. विष आहे ते त्याच्यासाठी. त्याच्यासाठी विष आहे. तर हे जे आपण गारुड्यांची जी एक हे बघतो की आपण नेहमी लहानपणापासून खूप लोकांनी पाहिलंय की अरे मी पाजलंय सापाला दूध, तुम्ही असे कसे म्हणता की साप दूध पित नाही. तर त्याच्या मागे पण एक विजन असतात. गारुडी युजली काय करतात, हे जे साप असतात त्यांना म्हणजे नागपंचमीच्या 6 महिन्या अगोदरापासून त्यांना कॅप्चर केलेलं जातं. ठीक आहे. त्यांचे तोंडाला स्टिच केलं जातं. ठीक आहे. त्यांच्या ज्या विष ग्रंथ आहेत त्यांना जाळलं जातं. म्हणजे इन केस तो जर का विषारी नाग असला तरी तो चावल्यानंतर काही होऊ नये याचे सगळे प्रिकॉशन्स घेतले जातात. पण त्या सापाचा छळ झालेला असतो. इट इज फॉर शुअर हार्म. जे आपला जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972चा आहे, हा आपल्याला कुठेच अशा गोष्टींची परवानगी देत नाही आणि हे कायद्यानुसारही हा खूप मोठा गुन्हा आहे. तर असा जो साप असतो ज्याला 6 महिन्यापासून ऑलरेडी कॅप्चर करून ठेवलाय, पकडून ठेवलंय, बंदिस्त ठेवलंय, त्याला पाणी किंवा असं जेवण काही दिलं जात नाही. नागपंचमीच्या दिवशी जेव्हा आपण त्या सापाला बघतो एका गारुड्याच्या टोकरीमध्ये किंवा त्या पेटीमध्ये, तेव्हा तो साप अर्ध मेलेला असतो. आपण त्याला जेव्हा दूध किंवा कुठल्याही गोष्टी अर्पण करतो श्रद्धेच्या भावनेने, तर तो साप पाणी समजून ते दूध पितो. आता त्या जागेवरती तुम्ही त्याला पेप्सी द्या, कोको कोला द्या, काही द्या, ती जी गोष्ट आहे ते जे द्रव्य आहे ते पाणी समजून पितो. आणि मग त्याच्यानंतर एक वीक भरामध्ये म्हणजे एक आठवड्याच्या कालावधीमध्ये त्या सापाला निमोनिया होतो, त्याच्या आतमधले इंटेस्टाईन्स वगैरे जळतात आणि तो साप मरून जातो. सुरुवातीला तू जो उल्लेख केलास की बऱ्याचदा सापाच्या बाबतीत असं असतं की नागपंचमीच्या दिवशी आपण केवळ पूजा करतो किंवा त्याला मानतो, पण एरवी मात्र एखादा साप अगदी कुठेही सापडला, अगदी घराच्या आसपास असू दे, कोनाड्यात असू दे, कुठेही, की चटकन काठी उगारली जाते. याला एक 2 कारण आहेत अभिरूप. एकतर काही गोष्टींविषयी ज्ञान नसणं आणि दुसरं म्हणजे सर्पदंशाची भीती असणं. प्रत्येक सर्प हे विषारीच असतो का, याविषयीही बऱ्याच शंका आहेत. बघा, जर का आपण महाराष्ट्रभरात जर का बोलतोय, तर महाराष्ट्रात, गोवा, कर्नाटका या राज्यांमध्ये 56 जातींचे साप आढळले जातात. त्या 56 जातींमधून प्रामुख्याने फक्त 4 जे साप आहेत तेच विषारी आहेत. ठीक आहे. आणि ते म्हणजे नाग, मणियार, घोणस, फुरस. ह्या चौघांना आम्ही बिग 4 वेनमस स्नेक्स असं म्हणतो आमच्या फील्डमध्ये. या बिग 4ची ओळख खूप सोपी आहे. ठीक आहे. नाग पाहायला गेला, नागाला आपण साधारण कोणी ओळखू शकतो की दिसला की तो फणा काढतो. युजली जर का फणा नसेल काढला तरी त्याच्या पाठचं जे चिन्ह आहे, जे स्पेक्टॅकल मार्क किंवा बायोस्लिटेड मार्क आम्ही सायंटिफिकली बोलतो, ते नजरेत येतं. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो घोणस. घोणस एक असा साप आहे जो अजगरासारखा दिसतो. त्याचं डोकं त्रिकोणी असतं आणि बॉडीवरती, पाठीवरती रुद्राक्षाच्या माळ्यासारखी खूण बनलेली असते, ती शेपटीपर्यंत जाते. ठीक आहे. खूप जाडा असतो. लोकांचे खूपदा गैरसमजी होता की हा अजगर आहे आणि त्याला पकडायला जातं आणि मग दंश होतो. तर छोट्या गोष्टी आहे की डोकं जे असतं त्रिकोणी असतं, बॉडी त्याची खूप जाडजूड असते आणि बॉडीवरती रुद्राक्षाच्या माळ्याची खूण. त्याला राग आला ना की तो आवाज देतो. आवाज इन द सेन्स प्रेशर कुकर सारखा तो आवाज करतो, असा करून. बघा, ही खूप सिम्पल गोष्ट आहे. नेचर आहे ना, नेचर कुठलाही ऍक्ट करण्याच्या आधी, कुठलीही रिॲक्शन देण्याच्या आधी ना आपल्याला वॉर्निंग करतो. तसं सगळे प्राणी करतात. नाग फणा काढतो, घोणस जी आहे ती आवाज करते. तिसऱ्या क्रमांकावर येतो मणियार. मणियार हा एक असा साप आहे जो खूप पातळ असतो, काळा असतो. त्याच्या बॉडीवरती, अंगावरती पांढरे पट्टे असतात. युजली रात्री निघतो तो नागाहूनही जास्त विषारी असतो. म्हणजे 1 थेंब विषाचा 4 माणसांना मारू शकतो, एवढा टॉक्सिक तो स्नेक आहे. पण हे सगळे जे साप आहे, जेव्हा आपण स्नेक बाईट पर्यंत येतो, तर डिफेन्स जे मी बोलतोय ते जर का कळलं नाहीये आणि त्या गोष्टींमध्ये कुठे मिस्टेक झाली आहे आपली,
त्याच्यामध्ये खूप गोष्टी येतात की आपण जाणून बुजून प्रोवोक करतोय का. हो आजकाल युजली मारण्याच्या ऐवजी मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकतो की माझ्याकडे साप आलाय, आणि त्या स्टोरी काढता काढता तो साप चावलेला आहे. अशा खूप साऱ्या नोट्स किंवा अशा खूप सारे इन्सिडेंट्स आमच्याकडे आलेले असतात. तर तीच आहे की यू शुड गिव्ह देम द्या स्पेस. तुम्ही त्याला त्याच्या जागेवरती ठेवलात आणि तुम्ही स्वतः एक डिस्टन्स, सेफ डिस्टन्स मेंटेन करून ठेवलं तर सापाला असा कुठलाच इंटरेस्ट नसतो की बाबा खूप दिवस झाले मी आज कोणाला चावलं नाही, आज जातो मी लोकशाहीच्या ऑफिसमध्ये नागपंचमीच्या निमित्ताने कोणाला तरी दंश करून येतो. हे या सापाचा ब्रेन तेवढा डेव्हलप नसतो. त्याच्या ब्रेनमध्ये 4 गोष्टी असतात की प्रजनन करणं, स्वतःचं रक्षण करणं, खाणं आणि त्याच्या हॅबिटॅटमध्ये नीट राहणं. तू आता म्हणालास की असं काही साप कुठे जात नाही आणि जाऊन कोणाला दंश करत नाही. याविषयी अगदी बालपणापासून ऐकलेली एक गोष्ट तूही ऐकली असशील की जाणून बुजून जर तुम्ही चालत असाल, चुकून तुमचा पाय सापावर गेला किंवा तुम्ही दगड मारला तर साप तुमचा पाठलाग करतो आणि येऊन मग बरोबर तुम्हालाच दंश करतो. ही म्हणजे अजून आतापर्यंत आपण ऐकत आलेली ही गोष्ट आहे. काय याकडे तू कसं बघतोस, म्हणजे हे कितपत तथ्य आहे याच्या पाठी? असं तथ्य इन सेन्स तर नाहीये. साप दूध धरतो, मागावर येतो, याच्या पाठी खूप मोठ्या सायंटिफिक रिझन्स असतात. असं पहिली गोष्ट जसं मी सांगितलं की साप कधीच दूध धरत नाही कारण त्याचा ब्रेन तेवढा डेव्हलप नाहीये. इन केस खूप साऱ्या केसेसमध्ये असं होतं, कोकणा साईडला अशा खूप साऱ्या गैरसमजुती आहेत की एक साप मारला तर त्याचे भाऊ मागावर येतो किंवा एक नाणेटी मारली की 7 नाणेट्या मागावर येतात. तर याच्या पाठी एक खूप सायंटिफिक दृष्टिकोन असा आहे की जेव्हा आपण कुठल्याही सापाला इजा पोचवतो किंवा त्याला आपण घाबरवतो किंवा त्याला कुठल्याही रित्या स्ट्रेसमध्ये टाकतो, तेव्हा तो आपल्या बॉडीतून एक द्रव्य पदार्थ आपल्यावरती स्प्रे करतो डिफेन्स मेकॅनिझम मध्ये. तो पदार्थ जर का आपल्या कपड्यांवरती, चपलेवरती किंवा ज्या काठीने आपण त्याला मारलाय त्याच्यावरती लागला असेल आणि ती आपण आपल्या अंगणात ठेवली किंवा जवळपास ठेवली तर त्याच्या सेन्सवरती दुसरे साप आकर्षित होऊ शकतात जस्ट बिकॉज त्यांना असं वाटतं की कुठला माझा दुसरा मेट किंवा माझा जोडीदार सोबत आहे फॉर प्रजननासाठी किंवा इतर ज्या काही गोष्टी असेल त्या स्मेलच्या दृष्टिकोनाने ते आपल्या जवळपास आलेले दिसतात. तर मग ते खूप चायनीज विस्पर सारखं होतं कारण बघणारा एक बोलतो आणि सांगणारा एक सांगतो आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ती एक चांगल्या प्रकारची डिश आपल्याला समोर आलेली दिसते आणि साप हा बदनाम झालेला असतो. साप कात टाकतो, ती कात बाळगायची असते आणि नंतर मग संपत्ती प्राप्त होते वगैरे अनेक अशा रहस्यमय कथा आहेत. याविषयी तू काही संशोधन केलंस का, तू काही पोहोचलास का, ते ऐकायला आवडेल. मॅम संशोधनाचा विषय तर असा खूप तथ्य तर नाहीये या गोष्टीमध्ये. मेनली बघा, जर का असं असतं तर सापाची कात हे काय आहे, जर सापाला आपल्यासारखा घाम असा येत नाही, ठीक आहे, तर बॉडीवरच्या ज्या इम्प्युरिटीज असतात, बॉडीवरची जी घाण असते ती साप काती वाटे बाहेर टाकतो. साधारण तसा काळ का असतो? महिन्याभरात जर का साप लहान असेल तर कात काढण्याचा जो प्रमाण असतो तो जास्त असतो. जसं जसं तो मोठा होतो तसं महिन्यातून एकदा किंवा 3 आठवड्यातून एकदा असा साप हा कात काढताना आपल्याला दिसतो. खूप सारे लोक म्हणतात की नागमणी असतो आणि आम्ही तो नागमणी बघितलाय आणि आमच्या गावामध्ये त्या सापाच्या याच्यावरती रात्री तो नागमणी दिसतो वगैरे, अशा खूप साऱ्या गैरसमजुती आहेत. तर नागमणी ही कॉन्सेप्ट पण अशी काही इन सच नाहीये. खूपदा काय होतं की जशी तुम्ही मॅडम म्हणालात की साप जेव्हा कात काढतो तर त्याच्यावरती खूप विविध प्रकारच्या बॅक्टेरियाज वगैरे असतात, है ना. जेव्हा सापाने कात काढलेली असते खूप सारे कीटक त्या कातेला खाण्यासाठी किंवा त्या बॅक्टेरियाजला खाण्यासाठी त्याच्यावरती जातात किंवा त्या काटेला नष्ट करण्यासाठी ते लोक तिकडे असतात. खूपदा काय होतं, काजवा आपण जो बघतो तो त्या कातीमध्ये अडकलेला असतो. त्याचे जे द्रव्य आहेत त्यांना शोषण्यासाठी किंवा त्याच्यावरची जी इम्प्युरिटी असते ती खाण्यासाठी. आणि जर का रात्री आपण काजवाला बघितलं तर तो कातीमध्ये अडकलेला असतो आणि तो चमकतो. मग खूपदा असं होतं की अरे शेतामध्ये साप आहे आणि तो काजवा अटकलाय, मग ते असं वाटतं की तो मणी आहे, तो चमकतोय. अशा सगळ्या गोष्टी पण समोर आलेल्या आहेत की तो ऍक्च्युअली साप नाहीये पण ती सापाची कात आहे, त्याच्यात एक काजवा अटकलाय आणि मग तो चमकतोय. तर या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांच्या पाठी एक सायंटिफिक दृष्टिकोन आहे. नागपंचमीच्या निमित्तानं तुझ्याकडून इतकं काय काय ऐकायला मिळत आहे. खरं तर याच्यातून एक स्पष्ट होत आहे की केवळ नागपंचमीच्या निमित्तानं तुम्ही नागाची पूजाच करू नका, तर सर्पमित्र होण्यासाठी तुम्हाला तिथं जाऊन नाग पकडण्याची गरज नाहीये. तुम्ही मानसिकदृष्ट्या सुद्धा सर्पमित्र होऊ शकता. या सगळ्याविषयी तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्या रिसर्चबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा चर्चेचा ओघ असा सुरू राहील. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अभिरूप, आपण चर्चा करत होतो निमित्त तर नागपंचमीचं आहे पण त्यानिमित्तानं
तू अनेक अभ्यासही केलेले आहेत. येस. सर्पमित्र आता बऱ्याचदा असं आपण म्हणूया की प्रत्येक करिअरचा एक फॅड येतो आणि मग याला जमतं, अरे काय फक्त काय काठी घेऊन जायचं असतं, टेक्निक जाणून घ्यायचं असतं आणि मग ते मीही करू शकतो असं म्हणत आजकालच्या या सोशल मीडियाच्या काळात अनेक जण हे क्षेत्र करिअर अभ्यासाविना निवडतायत. अशा वेळी एक सर्पमित्र होण्यासाठी काय काय गोष्टींची तयारी असणं गरजेचं आहे. तिथं गेल्यावर जसं आता तू उल्लेख केला होतास की त्या सापाने स्प्राईटची बॉटल गिळलेली होती, हे एका सर्पमित्राला तिथं स्पॉटवर जाऊन ते कळणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी म्हणून काय प्रयत्न होणं गरजेचं आहे याविषयी तू जरा सांगशील. मॅडम, आजकाल जो मी जसं सांगितलं की सोशल मीडियाचा हा जो सगळा काळ आहे आणि ट्रेंड्स चालू आहेत आणि मी जर का एक सापासोबत फोटो टाकला तर खूप लाईक्स येणं, ते शेअर होणं आणि त्या सगळ्या ते इझी प्रसिद्धी, या दृष्टिकोनाने मुंबईभरात आता असं झालंय की साप कमी आणि सर्पमित्र जास्त झाले. आणि मग ते त्यांच्या पाठी पण खूप असं तथ्य नाही की मी फक्त एक साप पकडला तर मी सर्पमित्र का, तर मग तसं नाही. मग अभ्यास किती आहे, मग काय आहे, या सगळ्यांचा एक खूप इनडेप्थ असा अभ्यास असतो जो सगळ्यांनी केला पाहिजे. त्याचा एक प्रत्येकाचा एक वेगवेगळा रिसर्च असतो. ठीक आहे. सर्पमित्र ही एक, जर का तुम्ही ॲज अ करिअर असा कुठला एक ऑप्शन नाही आहे. सर्पमित्र हा एक असा व्यक्ती आहे सोसायटीमधला जो सोसायटीसाठी किंवा लोकांसाठी एक सेवाभावाने तो आपलं कार्य करत असतो. तर याच्या पाठी कुठलाही आर्थिक किंवा असं किंवा कुठलंही रेव्हेन्यू जनरेशन किंवा मॉनिटरी बेसिसच्या सगळ्या गोष्टी याच्यात येत नाही. साप पकडणं आणि त्यांना जंगलात सोडणं हे जे सगळं कार्य आहे हे तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या निगडीत करावं लागतं. तो साप कुठून रेस्क्यू केला, त्याला कुठे रिलीज करतो, या सगळ्याच्या ज्या नोंद आहेत, या सगळ्याच्या जे डिटेल्स आहेत, हे जे रेंजचे ऑफिसर्स असतात, RFO झाले, रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स झाले, DCF झाले, या सगळ्यांना पुरवले जातात आणि त्यांच्या ज्या सगळ्या गाईडलाईन्स आहेत त्यांच्या सोबतच हे सगळं कार्य केलं जातं. कुठलाही माणूस कुठल्याही सापाला किंवा कुठल्याही वन्य प्राण्याला पकडणं हे कायद्यामध्ये असं बसत नाही अनलेस अँड अंटिल त्याला जरा परवानगी नाहीये किंवा लायसन्सिंग नाहीये. आणि साप पकडणंही हा एक खूप मोठा गुन्हा आहे अनलेस अँड अंटिल तो एका रेस्क्यू किंवा त्याला ऍक्च्युली पकडण्याची गरज आहे तरच. ऑरेल्स तो एक खूप मोठा गुन्ह्यामध्ये पण येतं. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हा एक खूप मोठा एक लॉ आहे जो वाईल्ड लाईफसाठी दिलाय. आणि ऍक्च्युली आपण खूप धन्य असलं पाहिजे कारण इंडियामध्ये, भारतामध्ये अशा पद्धतीचा एक लॉ आहे. कारण तुम्ही इतर देशांमध्ये जर का बघितलं तर इन सच वाईल्ड लाईफ साठी तेवढे स्पेसिफिक याच्यावरती लॉज नाही. भारत भूतदया मानणारा, येस भारत भूतदया मानणारा देश आहे. आणि भारत एक असा देश आहे ज्याच्यामध्ये फ्लोरा आणि फॉला, ज्याला आम्ही सायंटिफिक लँग्वेज मध्ये बोलतो, त्याच्याने तो खूप ब्लेस्ड आहे. हा अख्खा जो एशियन कॉन्टिनेंट आहे हा खूप ब्लेस्ड आहे. कारण आपल्याकडे ज्या स्पीशीज किंवा ज्या झाडं किंवा जे फळं जे सापडतात किंवा प्राणी ते इतर कुठल्याही देशांमध्ये नाही सापडत. तर कन्झर्वेशन हे सगळ्यात आधी आलं पाहिजे. आता कन्झर्वेशन म्हणजे मी जाऊन साप पकडणं आहे का किंवा मी जाऊन इंस्टाग्रामवरती रील बनवणं आहे का, तर हे नाहीये. लोकांमध्ये प्रबोधन आणणं आणि त्या सापाला त्याच्या हॅबिटॅटमध्ये कसं ठेवता येईल किंवा कसं राहता येईल याच्याऐवजी प्रबोधन करणं किंवा लोकांना ते समजून देणं ही काळाची गरज आहे. सर्पमित्र, खरा सर्पमित्र त्यालाच म्हणलं जाईल जो त्या सापाला समजतो. ठीक आहे. असं नाही की दिवसात कमीत कमी मुंबईभरात 25 ते 30 रेस्क्यू कॉल्स आलेले असतात की अरे माझ्या घरी साप आलेला आहे, अभिरूप कुठेच, लवकर ये. तर मग जेव्हा असे फोन्स ऑफिस नंबर किंवा हेल्पलाईन नंबरवरती येतात तेव्हा आम्ही सगळ्यात आधी त्यांना हे समजवतो की साप तुमच्या घरी नाहीच आलाय, तुम्ही आहात सापाच्या घरी, तर त्याच्याशी थोडा रिस्पेक्टफुली वागा. है ना. आम्ही पोचतोय 10 मिनिटात पण त्याला पकडण्याची ऍक्च्युअली गरज आहे का किंवा नाहीये. आता तो घरात वगैरे आलाय तर त्या ठिकाणी रेस्क्यू करायची गरज येते. पण जर का तो माझ्या शेतात आहे, जर का तो कुठे नाल्यात फिरतोय, माझ्या बिल्डिंगच्या पाठून तो कुठेतरी जंगलाभरात दिसतोय किंवा मी नॅशनल पार्कच्या जवळ राहतो, तो कुठेतरी फिरतोय, तर त्याला रेस्क्यू करायची गरज नाहीये. मग त्या जागेवरती अवेअरनेस क्रिएशन, लोकांना समजून देणं की हा साप तुमच्या सोसायटीत राहणं किंवा तुमच्या बॅकयार्ड मध्ये राहण्याची खूप गरज आहे. ही धामण आहे किंवा हा नाग आहे. जर का तो एक बिनविषारी साप आहे, जसं मी आधी सांगितलं, त्या बिनविषारी सापाला जर का मी घेऊन गेलो तर ती जागा मोकळी होऊन जाते. त्या बिनविषारी सापाच्या जागेवरती कुठला विषारी साप येऊन राहू शकतो, मग ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. तर मग हे लोकांना समजवणं
ही काळाची गरज आहे आणि मला असं वाटतं की सर्पमित्रांनी आय गेस या सगळ्या गोष्टींवरती खूप लक्ष दिलं पाहिजे. इंस्टाग्राम आणि या सगळ्या ज्या शो आणि या केसेसल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना थोडंसं साईडला ठेवून. अभिरूप, खरं तर आता आपला वेळ संपतोय, Yes. पण आपण शेवटच्या टप्प्यात आलोय आता मुलाखतीच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या निमित्तानं आपण या सगळ्या चर्चा करतोय. अशा वेळी आपण एखादा नवीन, जसं आपण म्हणालो की एखादा नवीन जीव जन्माला घालण्याकरता प्राण्यांमध्ये आपण जर आपलं सहकार्य करत नसू तर मात्र आहे ते जीव संवर्धित करणं हे खरं तर सुजाण नागरिक म्हणून आपलं काम आहे. Yes. त्या अर्थाने आपण नागपंचमी खऱ्या अर्थानं साजरी करूया. एक सर्पमित्र म्हणून आमच्या माध्यमातून तू महाराष्ट्रातल्या जनतेला, यूथना, खरं तर हे उद्याचं भविष्य आहे. उद्याची नागपंचमी महाराष्ट्र कशी साजरी करणार आहे हे ते आज ठरवणार आहेत. नक्कीच. याकरता तू त्यांना काय सांग? सगळ्यात आधी तर मी लोकशाहीचे आभार मानेल परत एकदा, कारण यूथपर्यंत हा आवाज जाणं किंवा या गोष्टी जाणं किंवा या स्पेसिफिक टॉपिकवरती प्रकाश टाकण्यासाठी खूप कमी लोक पुढे आलेले मला दिसतात. मेसेज किंवा एक गोष्ट मी हेच सांगेन की आपण खूप ब्लेस्ड आहोत. आपण एका अशा कॉन्टिनेंट किंवा अशा देशात राहतो ज्याच्यामध्ये खूप सारे प्राणी आणि खूप सारे जीव राहतात आणि त्यांना कन्झर्व करणं हा आपला, जसं तुम्ही सांगितलं की आपला हक्क असला पाहिजे आणि आपल्याला त्या दृष्टिकोनाने गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती असे कृती करणं. मी कोणालाच आव्हान असं नाही करत आहे की मी उद्या जाऊन बाबा साप पकडा, नाही तर लोक ऍक्च्युली जातील. अभिरूप बोलला साप वाचवायचंय तर मी जाऊन साप पकडतोय, तर ते तसं नाही करायचंय. आपण फक्त आपल्या 4 लोकांमध्ये किंवा आपल्या मित्रांमध्येही या गोष्टीबद्दल जर का गप्पा जरी मांडल्यात की अरे हे 4च विषारी आहेत, मग सर्पदंश झाल्यावरती आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचं आहे, या बेसिक गोष्टी आहेत. या जर का जरी खूप बेसिक अवेअरनेस लोकांमध्ये आलं किंवा त्यांनी केलं तर एक खूप मोठा आपण कार्य करू शकू आणि खूप मोठ्या लोकांचं, खूप साऱ्या जीवांचा आपण जीव वाचवू शकू. थोडक्यात काय तर नागपंचमीच्या निमित्तानं नागाभोवती किंवा सर्पाभोवती असलेलं अज्ञानाचं वेटोळं दूर करा आणि खऱ्या अर्थानं ही नागपंचमीची आहे ती सज्ञान दृष्टीनं साजरी करा हेच सांगण्याचा Yes. लोकशाही सुद्धा प्रयत्न करते. अभिरूप, आज तू इथे आलास आणि या निमित्तानं आम्हाला इतकी महत्त्वाची आणि खरं तर आमच्याही काही ज्या गैरसमजुती होत्यास त्या दूर केल्यास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. खऱ्या अर्थानं अभिरूपचं म्हणणं एकच आहे की नागपंचमीच्या निमित्तानं नागाभोवती, सर्पाभोवती असलेलं हे अज्ञानाचं वेटोळं दूर करा आणि खऱ्या अर्थानं सज्ञानरूपी दृष्टीनं ही नागपंचमी साजरी करा. त्याबद्दल तुझे मनापासून आभार पुन्हा एकदा आणि इथे आल्याबद्दल आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. लोकशाही मराठीमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी. ऐका, पहा आणि जागरूक रहा.